भिजून नको येऊ म्हणून. ध्यान साधना, मंगल साधना, मंगलमय ईश्वराचं प्रगटीकरण, मंगल स्वरूप परमात्म्याचं चिंतन, दिव्य स्वरूपाचं चिंतन, आत्मस्वरूपाचं चिंतन, स्वस्वरूपाचं चिंतन, परमोच्च स्थितीचा अनुभव. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज तुम्हाला दिसतेच माझ्या चेहऱ्यावरच की मी आज किती खुश आहे. आणि तुम्ही विचारता की म्हणजे नाही का चेहऱ्यावर खुशी कशाची, तर चेहऱ्यावर खुशी अशी जे आपल्याला देवाने दान दिलेलं असतं गिफ्टमध्ये, तर ते असं असतं, ते गिफ्ट असं आहे की ते म्हणजे त्याला मनातच नाही तर पूर्ण ध्यानात आपल्या 24 तास तीच व्यक्ती असते. आणि असं गिफ्ट आज माझ्याकडे येते मला भेटायला. तर पुढं ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला कळणच कोण येतं आहे. अचानक म्हणजे तिचा आहे ना रात्री फोन आला की मी इकडं आलेली आहे. तर मग तिला म्हटलं ये इकडं, तर म्हणते तुला यायचं आहे 2 दिवसांनी. मी नाही येत. तर म्हटलं नाही मी तर येणारच आहे पण तू ये म्हणलं आत्ता. तर मग सकाळी तिचा आता फोन आला की मी आले तिसगावात, मला घ्यायला पाठव. तर हे त्यांना तिला आणायला गेलेत. तर हे व्यक्ती अशी असते ना की माणूस आणि आमच्यात खरंच असं बॉन्डिंग आहे की आम्ही एकमेकीचं पूर्ण सुख दुःख एकमेकीला सांगू शकतो. आणि माहीत नाही नाही का माणूस म्हणतो ना सख्खं चुलत, पण आमच्यात असं काही नाही. नुसतं फक्त म्हणायला चुलत, पण आम्ही सख्यापेक्षा जास्त, सख्यांना तर भरपूर जीव लावला हो, सख्यांवर तर जीव ओळून टाकला, एवढं प्रेम सख्यांवर केलं. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यावर कुणावरच जीव एवढा लावला नाही, एवढं सख्यांवर प्रेम केलं. पण असं काही नसतं की सख्खंच आपलं असतं, धरलं तर कोणी पण आपलं होतं. तसं माझ्या म्हणजे आहे चुलत्याची मुलगी, पण आमचं सख्या बहिणीपेक्षा आणि मैत्रिणीपेक्षा मैत्रिणीच्या पलीकडचं नातं आमचं आहे. तर आता बोलण्यातून तर कळलंच तुम्हाला कोण येणार आहे. तर येईनच आता थोड्या वेळात. मी इतकी एक्सायटेड आहे ना तिला म्हणजे भेटायला, असं झालं आहे मला ती कधी घरी येईन. ती तर म्हणत होती नको मी जाते, मला नाही का तू येणार आहे 2 दिवसांनी, तर मग कशाला येईन जाय. पण मी म्हटलं नाही ये तू, माझं मी बघन, मला यायचं आहे त्या दिवशी पण तू आजी. तर येते ती आली. देव करो आमच्या नात्याला नजर ना लागो, कारण असं बरेच वेळा झालं आहे मला, क्षणिक सुख म्हणतात ना तसं. तर ज्यांना आपण जवळ जीवात काळजात ठेवायचे प्रयत्न करू त्यांनी मला बार बार असं एहसास करून दिला आहे की कुणी कुणाचं नसतं. त्याच्यामुळं आता तरी मला असं वाटते आमच्या नाही का नात्याला कोणाची नजर ना लागो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर चला पुढं ब्लॉगला तसं तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला दिसणंच आल्यावर नेमकं कोण आहे. तर आलं आहे माझं गिफ्ट, बघायचं आहे तुम्हाला. हे बघा माझं गिफ्ट. काय गिफ्ट आहे? गाडीचं लय अवघड आहे. गाडीचं अवघड आहे, यायचं हा ना. गाडी नाही लागली बाई, आता गाडी शिकल्याशिवाय गाडी यायचंच नाही आता. नाही बाय, कधी शिकणार आहे तू? आता जाऊ गाडी, तर आता वैष्णोदेवी नाद्यावर गाडी शिकणार.
तर हे गिफ्ट होतं माझं. तुम्हाला तर माहीतच आहे, देवाने दिलेलं खास गिफ्ट कोणतं असतं? बहीण. तर ही माझी बहीण आहे. तर चला, आता ती आत्ताच गाडीवरून उतरली, तुम्ही बघितलेस. तिला पाणी चहा काहीतरी विचारते, देते, आहे की नाही? तर भेटू तुम्हाला, तुम्ही कंटिन्यू राहा. चला, बसलो, चहा पाणी झाल्या, थोड्या वेळ गप्पा मारल्या, जेवण केले आणि आता तिची निघायची घाई झाली बरं का, जायचं म्हणून राहिली. पण तुम्ही सांगा, येऊन लगेच ताबडतोब मागं जाणं योग्य आहे का? मग आता काय बसायचं इथंच का जावंच लागेल ना. बहिणीकडे जात जा, येत जा, चांगलं राहतं. बहिणी बाळाच काम येते, दुसरं कोण नसतं काम येत. किती गाळाटा बहिणीचा जमा केला तर कोणी कोणाची बहीण होत नसतं. आपली आपली बहीण आपली आपलीच असते. बहिणीकडे जात जा, येत जा. कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्ही कशा राहतो. कशा राहतो, चुकीचं बोललो का काय काही आहे की नाही. मग आता घरच्यांचा धाक पाळावा लागतो, जावं लागतं मागं. एका काय म्हणतात ना, जन्म घरी एका ठिकाणी राहायचं आणि लग्न झाल्यावर वेगळे वेगळे तात्पुरतं येतो, पण किती ना वेगळं लगेच पहिलं आठवत आहे का नाही. आता तिचं मग चाललंय राय पण नाही राहते. तर आता घरचे फोन येते, या घरी या घरी. काल एका बहिणीकडं, आज एका बहिणीकडं. खरं सांगू, बहिणीसारखं नातं कुणाचंच नसतं बरं का, कोणतंच नसतं. कोण म्हणजे बहीण म्हणजे एक मैत्रीण होऊ शकते, आई होऊ शकते, सगळं सुखदुःखाचं ठिकाण म्हणजे बहीण. काय वाटतंय तुम्हाला? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ती जायचंच म्हणून राहिली काय, तिचं लय चाललंय राय म्हणते, पण घरी नेमकं स्वयंपाकाची सोय नसल्यामुळे ती काय राय ना. आणि मला तर काय तिला जाऊन देऊ वाटेना. आलं बोललं बसलं 5-10 मिनटं, परत येऊन नाही देत. मग आल्यावर एकदा 5-10 मिनटं बोलायचं, चाललं. आता राहिलं मुक्कामा तरी उद्या जाणंची, उद्या राहिलं तर परा दिवशी जाणंची, मग त्याच्यावरचं आता जायचं. बायांच्या जातीचं अवघडच राहतं. एके ठिकाणी राहायचं आणि वेगळ्या नवऱ्यापेक्षा वेगळ्या पोरांचा लय दाखल होतो. नवऱ्यापेक्षा पोरांचा लय दाखल होतो. मम्मी घरीच लागत ना त्यांना. तर चला, दाखवते तुम्हाला तिची जाता आल्याची एंट्री बघितली, आता जाताना एंट्री बघा. तर तोपर्यंत तसं ब्लॉगला कंटिन्यू राहा. काय करतात? हा मग आता ती झाला तिची नाही ना, घरची सोय नाही ना. लय आडावाडा होतो मग राहिल्यावर. आडावाडा नको, मग परत येऊन नाही देत. मग आडावाडा करून आता सोनाचं कुठं काय झालंय, सोना भेटानाच ना. भेटत चालल्या मॅडम, चालल्या का? हा चाललो आता. फोन कर. दिसना बिरी त्याच्यात गेली. तर चला, गेली. आता वाजलेत 11, 11:30. आता आवरलेलं आहे सगळं, थोडा वेळ आराम करते. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.